उंबऱ्याला हळद लावण्याचे महत्त्व. उंबरा पूजला जातो, उंबरा बांधला जातो. उंबऱ्याचे वेगवेगळे कारणे असतात. परंतु हळद लावल्याने काय होतं? हळद लावायची कशी हे पण आज आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम हळदीचे हळकुंड जे आहे ते आपल्याला पाण्यात रात्रभर भिजवायचे आहेत. पौर्णिमेच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी पाटावर सांवर वाटायचे. त्याच्यामध्ये केशराची काडी आणि सुगंधी अत्तर घालून श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री महालक्ष्मी नमः असं म्हणून उंबऱ्यावरती आपल्याला लेपन करायचे आहे. त्यानंतर पदचिन्ह कुंकवाने काढायचे. भीमसेन कापूर आपल्या उंबऱ्यावरती खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून पेटवायचा. असा उपाय केल्याने घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. स्वच्छता, सुंदरता आणि पवित्रता ज्या घरात असते त्या घरात माणसांना सुद्धा जावेसे वाटते. तर ही भगवती माणसाचं रूप घेऊन सुद्धा आपली परीक्षा घ्यायला आपल्या घरात येते. एखाद्या प्राण्याच्या, एखाद्या जीवाच्या, एखाद्या सूक्ष्म कणाच्या रूपात लक्ष्मीचा वास प्रत्येकाच्या घरात होतो. साऊथ साईडला या गोष्टी केल्या जातात. आपण सुद्धा उंबरा पूजनाची प्रथा चालू केली पाहिजे, जेणेकरून विघ्न चौकटीच्या बाहेरच थांबतील. श्री स्वामी समर्थ.